नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, SSC MTS या पदाची आन्सर की जारी झालेली आहे. तर ती तुम्हाला कशी बघायची, कशी डाउनलोड करायची, तुमचे मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, एका विद्यार्थ्याची इथं आन्सर की मी डाउनलोड करून घेतलेली आहे. इथे जर म्हटलं तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून येईल. जसं की कोणत्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तुम्हाला निळ्या टिक मध्ये दिसून येईल, सॉरी हिरव्या टिक मध्ये दिसून येईल आणि तुम्ही त्याचं काय उत्तर बरोबर टिक केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल. तर टोटल तुम्हाला बघायचे तुमचे किती आन्सर बरोबर आहे आणि त्याच्यावरतून तुमचा स्कोर किती जातोय ते तुम्हाला इथं समजून येणार आहे. तर अशा प्रकारची ही आन्सर की आहे. आन्सर की कशी डाउनलोड करायची याच्याविषयी देखील मी तुम्हाला माहिती देणारच आहे, परंतु त्या अगोदर जर काही विद्यार्थ्यांना आन्सर की डाउनलोड करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड शेअर करून आमच्याकडून तुमची आन्सर की डाउनलोड करून घेऊ शकता. तर त्याच्यासाठी एक नंबर देतोय बघा, 9665181769. ठीक आहे, 9665181769 या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवरती तुम्हाला तुमचा जो पण रोल नंबर आहे आणि जो पासवर्ड आहे, पासवर्ड तुमचं जन्मतारीखच आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि रोल नंबर पाठवायचा आहे. त्यानंतर तुमची आन्सर की तुम्हाला डाउनलोड करून व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल. त्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवरतीच मेसेज करायचा आहे. तर बघा, आन्सर की डाउनलोड करण्यासाठी ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा नाहीये मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. रोल नंबर तुम्हाला टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता हा रोल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला कुठे भेटणार? तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे, SSC जे MTS चा पेपर झाला तेव्हा जे ऍडमिट कार्ड आलं होतं, त्या ऍडमिट कार्ड वरती तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसून येईल आणि पासवर्ड तुम्हाला दिसून येईल. तर तो पासवर्ड टाकायचा, रोल नंबर टाकायचा, हा कॅप्चा बघून इथे टाकायचा आणि लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघा पुढील अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल आणि त्यानंतर जर म्हटलं तर तुम्हाला इथं क्वेश्चन पेपर म्हणजेच आन्सर की डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. तर इथं आपल्याला वेगळ्या कलर मध्ये एक हे जे क्लिक हेअरचं ऑप्शन आहे बघा, हे जे हेअर नाव आहे मित्रांनो, तर हेअर नाव तुम्हाला वेगळ्या कलर मध्ये इथं बघण्यासाठी भेटून जाईल. तर या हेअर नावावरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे, थोडस झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला इथं समजून येणार आहे. तर बघा, झूम केल्यानंतर इथं जे हेअर नाव आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही त्यावरती क्लिक करता ऑटोमॅटिकली तुमच्याकडे तुमची आन्सर की अशा प्रकारची इथं डाउनलोड होऊन येणार आहे. तर बघा, या विद्यार्थ्याची इथं आन्सर की इथं डाउनलोड होऊन ओपन इथं झालेली आहे मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे, पुन्हा एकदा नंबर देतो, 9665181769. या नंबरवरती कॉल SMS करत बसू नका, डायरेक्टली फक्त व्हॉट्सअपवरती तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो रोल नंबर आहे, ठीक आहे, आणि जो पासवर्ड आहे म्हणजे जन्मतारीख आहे ती पाठवायची. ठीक आहे, त्यानंतर तुमची आन्सर की तुम्हाला सेंड केली जाईल डाउनलोड करून. ठीक आहे, यासोबत अजून एक महत्त्वाचं म्हणजे RPF या पदाच्या देखील आपल्याला कॉन्स्टेबल आणि SI या दोन्ही पदांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या बघण्यासाठी भेटलेले आहेत. त्या हेतूने अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची लिस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले मित्रांनो. तर बघा, हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनचे असणार आहेत मित्रांनो, जे की तुम्ही ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट किंवा यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून हे पुस्तकं ऑर्डर करू शकता. यामध्ये जर म्हटलं तर संपूर्ण स्टडी गाईडसाठी हे दोन पुस्तक आहेत मित्रांनो, जे की तुम्ही वापरू शकता. यामध्ये मागील क्वेश्चन पेपरचा आणि स्पष्टीकरणाचा देखील समावेश आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विषयानुसार सेपरेट पुस्तक आहे. जसं की इथं रिझनिंग साठी हे पुस्तक असणार आहे, मॅथ साठी हे पुस्तक आणि त्यासोबत GK GS साठी म्हणजे सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला हे पुस्तक असणार आहे. प्रत्येक पुस्तक हे चॅप्टर वाईज दिलेले मित्रांनो, टॉपिक वाईज दिलेत, जे की तुम्ही इथं हे पुस्तकं वापरू शकता. तर बघा, या पुस्तकांचं स्वरूप कसं आहे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात इथं देऊन घेतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला देखील या पुस्तकांची माहिती होऊन जाईल. तर बघा, संपूर्ण टॉपिक तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि त्यानंतर जर म्हटलं तर या प्रकारे तुम्हाला हे पुस्तकांचं स्वरूप बघण्यासाठी भेटेल. यामध्ये मागील क्वेश्चन पेपर जे आहेत त्यांचं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. जसं की हे संपूर्ण प्रश्न वगैरे तुम्ही बघू शकता, संपूर्ण प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचं खाली आल्यानंतर आन्सर की तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल आणि त्याच्या खालीच लगेच स्पष्टीकरण देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर या स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला RPF या पदासाठी, SI आणि कॉन्स्टेबल या पदासाठी दिलेला आहे, जो की तुम्ही इथं बघू शकता आणि हे पुस्तक वापरून तुम्ही तुमचा पूर्ण अभ्यास इथं करून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण इथं माहिती दिलेली पुस्तकांविषयी देखील आणि त्यासोबत SSC MTS या पदाची आन्सर की आलेली ती कशी डाउनलोड करायची याच्याविषयी देखील मी तुम्हाला माहिती देऊन घेतलेली आहे.
तर मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. जसे की या प्रश्नाचं हे योग्य उत्तर असणार आहे 1 नंबरचं. तुम्ही जे उत्तर दिलेलं असतं ते देखील सारखंच असेल, जसं की इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, म्हणजेच उत्तर पण योग्य एकच आहे आणि तुम्ही ऑप्शन जो चॉईस केलाय तो देखील एकच चॉईस केलेला आहे. इथे देखील या प्रश्नाचं उत्तर सेम आहे, तुम्ही देखील चॉईस केलेलं आन्सर सेम आहे. तर तुमचे इथं मार्क इथं प्लस होत जाणार. हे जर वेगळे असतील, जसे की थोडंसं खाली आल्यानंतर काही प्रश्न चुकीचे असतील, जे की मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. इथं खाली आल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर इथं चुकलेलं आहे. जसं की या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 होतं, परंतु या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 इथं सिलेक्ट केलंय. तर याचे गुण तुम्हाला भेटणार नाहीये मित्रांनो. आणि याच्यासाठी जेवढे पण आपले मार्क इथं होतात ते तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. तर अशा प्रकारचे तुमचे किती मार्क होतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणे मी जेव्हा पण असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.